समोर एकमेकांवरती टीका करणारे ठाकरे आणि शिंदे आज चाकण नगर परिषदेत एकत्र आलेले पाहायला मिळतात. कसं पाहता याकडे आणि तुमच्या विरोधात हे एकवटलेले आहेत सर्व? मुळामध्येच शिंदे सेना ही ठाकरेंना काही फुटलेल्या लोकांची आहे. आज जर संपूर्ण राज्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर शिंदे सेनेचे जे काही लोक आहेत त्यांची मुलं ठाकरे सेनेत, ठाकरे सेनेचे जे लोक आहेत त्यांची मुलं शिंदे सेनेमध्ये आहे. मग आता काही घरामध्ये एकत्र जातात, एकाच घरात दोन पक्ष चालत नाही. काही देसाईंचा मुलगा शिंदे सेनेमध्ये आहे आणि देसाई ठाकरे सेनेमध्ये आहे. हे आपण पाहिलेलं ना, अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील. त्यामुळं फक्त नावं वेगळी आहेत, नाही तर दोन्ही पक्ष एकच आहेत. पण हे वरिष्ठ नेते एकमेकांवरती टीका करतात आणि मग खाली अशा पद्धतीने एकत्र. असं आहे, स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवण्याकरता ही टीका आहे. बाकी त्या टीकेला फार महत्व आहे असं मला वाटत नाही. मग याची तुम्ही तक्रार वरिष्ठांकडे करणार का? महायुती म्हणून तुम्ही एकत्र आहेत आणि तुमच्या विरोधात हे सगळं काम केलं जातं. यापूर्वी सुद्धा केलं. ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला हे सगळं असंच केलेलं आहे. त्यांनी वेगळं काही केलं असं मला वाटत नाही. त्यामुळे वरिष्ठांकडे यापूर्वी सुद्धा तक्रार केली, आत्ताही केली आणि मी तक्रार करत बसणाऱ्यापैकी नाही. आहे त्या परिस्थितीला सामोरे जायचं आणि निवडणुका जिंकायचं एवढंच मला माहिती आहे. तुमच्या मतदारसंघात 3 नगर परिषदांच्या निवडणुका आहेत. त्या तिन्ही ठिकाणी अजित पवारचे राष्ट्रवादी सेपरेट लढणार आहेत. लढते तिन्ही ठिकाणी आम्ही लढतो. तिन्ही ठिकाणी आमचे नगराध्यक्षाला उमेदवार आहेत. तिन्ही ठिकाणी सगळ्या नगरसेवकांचे उमेदवार आहे. पण तुम्हाला भारतीय जनता पक्षाला कुठेही उमेदवार सगळ्या ठिकाणी मिळाला नाही. शिंदे सेनेला सगळ्या ठिकाणी मिळाला नाही आणि शिवसेनेचं तर अस्तित्वच राहिलं नाही. अशी आत्ताची परिस्थिती तालुक्याची. म्हणजे अपघातानं ठाकरे सेनेचा माणूस आमदार झाला हे आता तालुक्यातल्या जनतेला या निमित्तानं कळेल. पद्धतीने ही संपूर्ण जे चाकणची युती होणार आहे तुमची, काय एकंदरीत नियोजन आहे तुमचं? चाकण शहराच्या संदर्भात विषय असा आहे की चाकण शहराचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळं तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायचं आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्षपदासाठी सर्व पक्षानं त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. आणि नगरसेवक या विषयावर आमच्याकडून जे निवडून येण्यास पात्र आहेत त्यांना मशाल चिन्हावर लढवण्याचा आम्ही विचार केलेला आहे. वरिष्ठांशी याविषयी काय एकंदरीत भूमिका ठरलेली आहे? वरिष्ठांशी काय बोलणं झालं का? कारण दोन्ही शिवसेना कसं आहे, ज्या ज्यावेळेस मेळावे किंवा काय झाले तर त्यावेळेस तालुका स्तरावर जे योग्य आहे त्या भूमिकेतून निर्णय घ्यावेत असं ठरलेलं असल्यामुळं तालुका स्तरावर विधानसभेच्या वेळेस या दोन्ही शिवसेना एकत्र येऊन काम केलेलं आहे. त्यामुळं तशा पद्धतीनं नगर परिषदेला आता निर्णय घेता होता. भूमिका आहे चाकणच्या बाबतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने असेल किंवा इतर ज्या पक्षांनी तुमच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे, कसं काय हे शक्य झालं? चाकणचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री यांच्याशिवाय पर्याय नाही. कारण जर सत्तेमध्ये असेल तरच विकास होतो. कारण आपल्याला माहिती आहे सत्तेतला माणूस विकास पुरुष म्हणून ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं. साहेबांनी मागच्या काळात सुद्धा पाण्याची योजना असेल, 170 कोटी रुपयाची योजना असेल किंवा आता या ठिकाणी आळंदीसारखा विकास करायचा असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी काम करायचं असेल तर या आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि नगर विकास मंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यांनी चाकणचा विकास करायचा असेल तर कुठेतरी सत्तेतला माणूस म्हणून या ठिकाणी सगळ्यांना त्यांनी सांगितलं सत्तेमध्ये जर आता कुठला पक्ष असेल तर शिवसेना, धनुष्यबाण. कारण आपल्याला या ठिकाणी धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष झाला तर चाकणचा विकास 100% झाल्याशिवाय राहणार नाही. हे कसं शक्य झालं आणि याविषयी वरिष्ठांशी काय बातचीत झाली? नाही, आता आपण आपल्याला दुसऱ्या पक्षाने पाठिंबा दिला. आपल्याला जर दुसऱ्याला पाठिंबा द्यायचा असेल तर आपल्या वरिष्ठांची चर्चा करावी लागली असती.
कारण दुसरा पक्ष जर आपल्याला पाठिंबा देत असेल तर आम्ही शरददादा सोनवणे जुन्नरचे आमदार आहेत त्यांना सांगितलं, आमचे उपनेते इरफानभाई सईद आहेत त्यांना सांगितलं, आमचे दुसरे उपनेते या ठिकाणी रामभाऊ शेठ रपाळे होते त्यांना पण सांगितलं. त्यांचं म्हणणं आहे जरी उबाटा पक्ष जरी राज्यात आपलं काही वेगळं असेल पण त्यांना विकासाच्या मुद्द्यावरती जर आपल्या चाकणचा विकास होण्याच्या मुद्द्यावरती आपल्याला त्याला पाठिंबा देत असेल तर आपल्याला पाठिंबा घ्यायला काही हरकत नाही.